कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्यानं नटलेली असली तरी हा प्रदेश सलग मैदानी नाही. हा प्रदेश डोंगर दऱ्यांनी व्यापलेला आहे. इथलं उष्ण दमट हवामान आणि पर्जन्यमान हे भातशेती, आंबा, नारळ, काजू, सुपारी इत्यादी फळपिकांना पोषक आहे. परंतु इथली पावसावर अवलंबून असणारी शेती आणि शेतकरी या दोहोंच्या उन्नतीसाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार विभागाचं कार्यही महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. या विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कामांच्या माध्यमातून विकसित केलेलं तंत्रज्ञान कोकणात विविध स्तरांवर पोहोचवलं आहे. त्यामुळे इथलं पारंपरिक शेतीचं प्रमाण कमी झालं. भात शेतीबरोबर इतरही पिकांचा पर्याय कोकणातील शेतकरी निवडत आहेत. एकूणच कोकणच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल होत आहे आणि हा बदल म्हणजे एक प्रकारचा सुवर्णकाळच आहे, असं डॉक्टर संजय भावे म्हणतात. 1972 साली चारही विभाग जे महाराष्ट्राचे आहेत त्याच्यामध्ये मराठवाडा आहे, विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा चारही विद्यापीठासाठी निरनिराळी कृषी विद्यापीठं असावे, जेणेकरून आपल्याला कृषीच्या संबंधित चांगला अभ्यास करता येईल आणि त्या पद्धतीने कृषी किंवा शेती आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल हा विचार घेऊन त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री डॉक्टर बाळासाहेब सावंत यांच्या प्रेरणेने आपण कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. आज डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की 1972 सालची असलेली कोकणाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. 1972 साली जे कोकण कृषी विद्यापीठ किंवा तो परिसर जो आमचा होता, ही जी चिंचोळी पट्टी होती 720 किलोमीटर लांबीची, त्याच्यामध्ये जे आपण म्हटलं जायचं की जी मनी ऑर्डरवरती बेस्ड आहे ती आज थोडीफार होईना का की जे कृषी बेस्ड व्हायला लागलेली आहे. आज कोरोनाच्या काळामध्ये आमचा मुंबई पुण्याला जो असलेला चाकरमानी आहे हा शेती करायला गावाकडे यायला लागलेला आहे आणि एक प्रकारचं कृषी क्षेत्रामध्ये कृषीमध्ये क्रांती होत चाललेली आहे. मला तर असं वाटतं की हे एक प्रकारचं सुवर्णकाळ आहे आमच्या कृषी विस्तारासाठी. कोकणातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने शेती, पशुसंवर्धन, वनसंवर्धन, मत्स्य व्यवसाय इत्यादी क्षेत्रात नवनवीन संशोधन झाल्यामुळे कोकणातील शेती आधुनिक आणि व्यावसायिक झाली. आंबा आणि काजू लागवडीचं क्षेत्रही वाढलं आहे, असं डॉक्टर भावे म्हणतात. कृषी विद्यापीठांचा कार्यभार ह्या सर्वसाधारणपणे 3 गोष्टींवरती चालतो. एक म्हणजे शिक्षण, ज्याच्यामुळे आपल्याला जो मनुष्यबळ लागतो, मग ते संशोधनासाठी असेल किंवा आपण केलेलं संशोधन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी असेल तर अशा पद्धतीने आपल्याला तो मनुष्यबळ पुरवतो. दुसरं राहिलं संशोधन. या विभागामध्ये कोणत्या तऱ्हेची गरज आहे आणि कोणत्या पद्धतीचं शेतीसंबंधी संशोधन झालं पाहिजे हे कामं संशोधनात्मक होतात. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे केलेलं संशोधन हे आपल्याला शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत कसं पोहोचवता येईल ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला काम करायला लागतं. कृषी विद्यापीठ आणि त्यातही डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल एक लांब अशी 720 किलोमीटर लांबीची एक चिंचोळी म्हणजे 45 ते 65 किलोमीटर रुंदीची अशी एक स्ट्रीप आहे आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचवायला पाहिजे. 1972 सालची ज्यावेळेला हे कृषी विद्यापीठ स्थापन झालं त्यावेळची परिस्थिती बघितली तर आपल्याला लक्षात येईल की सगळा जो चाकरमानी होता किंवा सगळी जी लोकं होती ती मुंबई असेल, पुण्याला असेल जाऊन तिथे राहत असत आणि मुंबई पुण्यातनं
इकडे येणं म्हणजे आपल्याला गावी येणं त्यांना शक्य नव्हतं. नाही त्यावेळेला कुठची ट्रान्सपोर्ट म्हणजे एसट्या नव्हत्या किंवा दुसरे रोड सिस्टम चांगली नव्हती. एकच मार्ग होता म्हणजे आगबोटीने लोक गावी जायची. मग ते बरेच बंदरं लागायची, अलिबाग असायचं, हरणे, दाभोळ आणि असे ते अगदी पुढपर्यंत जायची. मग तिथे उतरल्यानंतर एक छोट्याशा पाडावातनं आपापल्या गावी मग चिपळूणला जायचं असेल तर एखाद्या होडीतनं जायचं. अशा दुर्गम ठिकाणी ते जात असत. आणि त्यावेळेची सगळी जी परिस्थिती होती त्यावेळेला असं म्हटलं जायचं, शाहीर अमर शेखांनी म्हटलेलं होतं, धर जिला घराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. ह्या पूर्ण मनी ऑर्डरमध्ये आपली सिस्टीम बसलेली होती. हळूहळू कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. आणि स्थापना झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 1980 साली त्यावेळेला फक्त 5,000 ते म्हणजे सगळं जर विचार केला तर आपला जो हा उद्यान विद्या जर आपण बघितलं म्हणजे आंबा असेल, काजू असेल, तर यांची सगळी मिळून लागवड त्यावेळेला जेमतेम 20 ते 25,000 हेक्टरवरती होती. आज ती लागवड जवळपास 3-3.5 लाख हेक्टरवरती झालेली आहे. आंबा आणि काजू ही कोकणातील महत्त्वाची फळपिकं. हापूस आंबा जो कोकणची खरीखुरी ओळख, जी संपूर्ण कोकणाची मुख्य अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीचं प्रमुख साधन म्हणता येईल. विद्यापीठाने केलेल्या फळ पिकावरील विशेषतः हापूस आंब्यामधील संशोधनामुळे फळबाग लागवडीखालील क्षेत्र वाढले. कोकण कृषी विद्यापीठाने असं संशोधन केलं की ज्याच्यामुळे ते जे 10 ते 12 बसायचे 30 कलमं आज 4-4, 5-5 हजार एका टेम्पोमध्ये बसायला लागली आणि शेतकऱ्यांच्या शेतावरती जायला लागली. आपल्याला सांगतो की ह्या कोय कलम केल्यामुळे जवळपास या कोकणामध्ये 300 ते 350 आज नर्सरी उभ्या राहिल्या आणि प्रत्येक नर्सरीमध्ये जवळपास 5 ते 10 लोक कामाला लागली आणि त्याच्याशिवाय पाणी घालायला वगैरे अजून 5 ते 10 लोक कामाला लागली. तर ह्या सगळ्याचा विचार करत एवढा रोजगार आपण उपलब्ध करून दिला आहे. आज ज्यावेळेला मी म्हणतो की 150 ते 200 काजू कलमं आज आपण कोकणामध्ये लागली, आज 150च्या जवळपास आंबा कलमं आज कोकणामध्ये लागली आणि कोकणाची एक निराळी आर्थिक व्यवस्था ह्या कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेली आहे. हे अदृश्य फायदे हे कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षणातून झालेलं आहे. ज्यावेळेला विस्तार कार्याकडे आम्ही बघतो किंवा ज्यावेळेला कोकण कृषी विद्यापीठाने केलेलं संशोधन आपण शेतकऱ्यांकडे न्यायचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी लक्षात येतं की जरी आमच्याकडे 20 ते 22 लोक असतील तरी आमच्याकडे दुसरी एक मोठी फौज आहे, ती म्हणजे विद्यार्थ्यांची फौज आहे की दरवर्षी ते शेवटचं एक वर्षभर शेतकऱ्यांच्या शेतावरती जातात. जवळपास 1000 ते 1200 विद्यार्थी आम्ही कोकण कृषी विद्यापीठातले जे BSc करतात ते शेतकऱ्यांच्या शेतावरती जातात. त्याशिवाय गव्हर्नमेंटमध्ये कृषी खात्याची जी लोक आहेत ती शेतकऱ्यांच्या शेतावरती जातात. एक सर्वसाधारण प्रश्न असतो की नेमकं कोकण कृषी विद्यापीठाने केलं काय. एक मी आपल्याला एक साधी टेक्नॉलॉजी आपल्याला सांगू शकतो की काजू हा विचार केला तर जवळपास 150 ते 250 हेक्टरवरती काजू लागलेला आहे आणि तो सगळा काजू विद्यापीठाने विकसित केलेला आहे. वेंगुर्ला 4 या जातीचा आहे. आज आपण त्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की जर ते काजूची जात आपण विकसित केली नसती, जर आपण हे काजू लावण्याचं जे छोटं झाड तयार करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं नसतं तर आज आपल्याला जवळपास 4,500 कोटी रुपयाचं परकीय चलन त्या काजूच्या आयातीवरती खर्च झालं असतं. हे आपण वाचवलेलं आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यानं तसंच या भागातील मातीमध्ये क्षाराचं प्रमाण भात शेतीसाठी पूरक असल्यानं इथे सर्वाधिक भातशेती केली जाते. तेव्हा भाताची उत्पादनता वाढवण्यासाठी सुधारित आणि वेगवेगळ्या जाती विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. कोकणामध्ये भात हे कोकणाचं अत्यंत महत्त्वाचं पीक. जवळपास 4.5 हेक्टरमध्ये या कोकणामध्ये भाताची लागवड होते. आता आपण जिथे इथे बघतोय हे जे कर्जत 7 ही भाताची व्हरायटी, अशा पद्धतीने डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 32 व्हरायटी काढलेल्या आहेत आणि या 32मध्ये सुद्धा 5 ज्या आपल्या ते हायब्रिड्स आहेत ज्याचं उत्पन्न 60 टनापर्यंत आहे. यातही आपण अशा काही व्हरायटी काढलेल्या आहेत की ज्या लाल भाताच्या आहेत. आज आपण मॉलमध्ये गेला तर आपल्या लक्षात येईल की लाल भात हा फार लोकांना आवडतो कारण तो पेजेसाठी लागतो, म्हणून आपण रत्नागिरी सारख्या व्हरायटी ज्या लाल भाताच्या आहेत ह्या आपण काढलेल्या आहेत. अशा निरनिराळ्या 32 व्हरायटी आपण काढलेल्या आहेत. कोकण कृषी विद्यापीठाने अशा एकूण 192 निरनिराळ्या जातींच्या व्हरायटी काढलेल्या आहेत आणि ह्या आता शेतकऱ्यांच्या शेतावरती स्थिरावलेल्या आहेत. चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचं सेवन ज्याप्रमाणे गरजेचं आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या धान्यांचीही गरज आहे. जेव्हा आपण धान्याचं नाव घेतो तेव्हा नाचणीचा उल्लेख प्रामुख्यानं केला जातो. अनेक पोषक तत्व यात आहेत. सकस पौष्टिक आहार म्हणून नाचणीचा उल्लेख केला जातो तर सत्वयुक्त धान्य म्हणून वरीकडे पाहिलं जातं. या दोन्ही धान्यांची आरोग्याच्या दृष्टीने
मागणी वाढत चालली आहे आणि म्हणून आम्ही या 2 तृणधान्य पिकाच्या लागवडीस शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहोत, असं डॉक्टर संजय भावे म्हणतात. भातानंतरचं महत्त्वाचं पीक म्हणजे आपलं नाचणी आणि वरी. खरं तर पूर्वी नाचणी आणि वरीला हे असं म्हटलं जायचं की गरिबांचं खाद्य आहे, कोण खायचं नाही. पण आता नाचणी आणि वरी बरेचशी मॉलमध्ये मिळायला लागलेली आहे. त्याचं कारण असं आहे, हे आता नाचणी आणि ही आता जी आपल्या वरी दिसते, हे आता इंडस्ट्रियल क्रॉप असं झालेलं आहे. म्हणजे ते म्हणजे लहान मुलांचं फूड बनवण्यासाठी असेल, बेबी फूड किंवा इवन डायबेटिक्स पेशंट असतील किंवा बाकीच्या सगळ्यासाठी ही दोन्ही खाद्ये वापरली जातात. आज कोकणाचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळेला बरीचशी जी नाचणी किंवा ही वरी बनवली जाते, ही एक बचत गटांच्या माध्यमातून त्याचे निर्णय विविध बाय प्रॉडक्ट म्हणजे ते पापड करत असतील, शेवया करत असतील, कुरकुरे करत असतील, तर अशा पद्धतीचे ते प्रॉडक्ट करून लोकांकडे जात आहेत. कारण हे डायबिटीजसाठी किंवा ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप चांगला असल्यामुळे ते त्याच्यासाठी वापरले जातं. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ स्थापनेपासूनच तृणधान्य पिकं, फळ पिकं आणि इतर अनेक पूरक व्यवसायात नवनवीन सुधारित तंत्रज्ञान, सुधारित जाती, मशागतीच्या पद्धती विकसित करून शेतकऱ्यांना देत आहे. याचा दृश्य परिणाम म्हणजे इथे वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीचं क्षेत्र वाढत आहे आणि पारंपरिक पद्धतीने एकच पीक घेण्यापेक्षा शेतीवर आधारित इतर अनेक व्यवसाय केले तर शेती कधीच तोट्यात नसते, असं डॉक्टर भावे म्हणतात. आज आम्हाला कोरोनामुळे खूप तोटे झाले असतील, पण आमच्यासाठी कोकणासाठी एक अत्यंत चांगला फायदा असा झालेला आहे की मुंबई पुण्यात चुकलेला चाकरमानी सगळं आता गावाकडे आलेला आहे आणि तो शेतीकडे वळायला लागलेला आहे. शेती फायद्यात नसते हे जसं खरं आहे, तसंच शेती जर तुम्ही सगळे शेतीचे भाग एकत्र केली आणि शेती केली तर शेती तोट्यात नसते, हे तेवढंच खरं आहे. म्हणजे कसं, तर शेतीमध्ये नुसतं भात केला तर कदाचित तोट्या होऊ शकतो, पण भाताबरोबरच ते एखाद्याने दुग्ध व्यवसाय केला, भातापासून तयार होणारं तूच त्याने दुग्ध व्यवसायासाठी वापरली, घराच्या आजूबाजूला बॅकयार्डमध्ये आणि फ्रंट यार्डमध्ये जर त्याने पोल्ट्री तयार केली तर शेती हा कधीही तोट्यात जात नाही, उलट शेतकऱ्यांना फायदा होईल. नैसर्गिक साधनं, भांडवल आणि शेतीचं ज्ञान यावर शेतीचं उत्पादन अवलंबून असतं. त्यासाठी प्रात्यक्षिकं, कार्यशाळा, मार्गदर्शनाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं लागतं आणि हे महत्त्वाचं कार्य विस्तार विभाग करत असतो. कोकणातील शेतकऱ्यांच्या उत्कर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग हा कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागाचा येतो, विस्तार शिक्षण संचालनालयाचा येतो. विस्तार शिक्षण संचालय आणि त्याच्यामध्ये संचालनालय आणि त्याच्याबरोबर कृषी खातं आणि त्याच्यानंतर सरकारचं कृषी खातं यांच्या एकत्र येऊन हातात हात घालून केलेल्या विस्तार कार्यामुळे विद्यापीठात झालेलं संशोधन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत गेलं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये उत्कर्ष किंवा आर्थिकदृष्ट्या उत्कर्ष शेतकऱ्यांचा झाला असं म्हणायला काही हरकत नाही. विद्यापीठाने जवळपास 1250 एवढ्या शिफारशी केल्या, त्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वापरल्या आणि ज्यांनी त्या तंतोतंत वापरल्या त्यांच्यामध्ये उत्कर्ष झाला, याबद्दल दुमत नाही. आता ही आपण शेतकऱ्यांकडे जातो कसे, नेमकी शेतकऱ्यांपर्यंत कोकण कृषी विद्यापीठ किंवा विद्यापीठं पोचतात कशी किंवा कोकणातल्या शेतकऱ्यांकडे आम्ही कसं पोचतो, तर हे सगळं बघण्यासाठी आपण आमची रचना आपल्याला समजून सांगतो, जेणेकरून शेतकरी बांधव आमच्याकडे त्या पद्धतीने पुढे अप्रोच करतील. देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि विकासासाठी शेती हा महत्त्वाचा घटक आहे. बदलत्या परिस्थितीत कृषी क्षेत्रसुद्धा अत्यंत स्पर्धात्मक, तंत्रज्ञानाधारित आणि बाजाराभिमुख झालं आहे. त्यामुळं शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. आम्ही विस्तार कार्य करताना एक ग्राम पातळीवरती जातो. त्याच्यासाठी आपल्याला 4ही जिल्ह्यांमध्ये आमची 4 कृषी विज्ञान केंद्र आहेत. ती कृषी विज्ञान केंद्र प्रत्येक तालुक्यामध्ये साधारण एखादं गाव दत्तक घेतात आणि त्या गावाचा एक प्रकारे सर्वे करतात आणि त्या गावामध्ये नेमकं काय पाहिजे, त्या गावाची स्ट्रेंथ काय आहे, त्या गावाचा विकनेस काय आहे, ह्याचा अभ्यास केला जातो. आणि त्यावेळेला ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये बाबा त्यांना जर काही याच्यातनं जर जास्त करायचं असेल तर ह्यांना नुसतं डेमॉन्स्ट्रेशन्स किंवा प्रात्यक्षिक दाखवून सगळं होईल का, की प्रात्यक्षिकं दाखवण्याच्या ऐवजी त्यांना एखादं ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे का, तर त्यांना प्रात्यक्षिकांनी ट्रेनिंग दिली जातात.
आणि असं झाल्यानंतर साधारणपणे एक गावामध्ये 3 वर्ष राहिल्यानंतर त्याची उत्थापना झाली की आम्ही मग ते दुसरं गाव पकडतो. अशा पद्धतीने एक कार्य चालतं. तर दुसरी आमची अशी गोष्ट असते की एखाद्या शेतकरी सरळ जर आमच्याकडे कृषी विज्ञान केंद्राला भेटला किंवा आमचं संचालनालय आहे दापोलीला त्यांना भेटला किंवा आमचं माहिती प्रसारण केंद्र आहे तिथे भेटला तर आम्ही त्याला मार्गदर्शन करतो. अशा पद्धतीने आपण जातो. त्याशिवाय सगळ्या तालुक्यांमध्ये आपले कृषी शेतकरी आणि शास्त्रज्ञ मंच असतो. त्याची एक महिन्याने 2 महिन्याने एक आपण सभा घेतो. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांची काय अडचणी आहेत त्या विचारल्या जातात आणि त्याची माहिती दिली जाते. त्याशिवाय कृषी विभागाच्या मार्फत शेतीशाळा होतात. शेतीशाळा होतात म्हणजे काय तर एखाद्या शेतकऱ्यात जो प्रगतिशील शेतकरी आहे, एखाद्याने आंब्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे, एखाद्याने काजूमध्ये काम चांगलं केलेलं आहे, एखाद्याचं भाताचं उत्पन्न चांगलं आहे, एखादा नाचणीवरती काहीतरी प्रोसेस प्रॉडक्ट बनवतो. तर अशा वेळेला आम्ही लोक त्या शेतकऱ्याच्या शेतावरती आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र बोलून एक वर्कशॉप ठेवतो. दिवसभर तिथे कार्यशाळा राहते आणि लोक ती शिकतात. हे पूर्ण जे कार्य आहे 2 तत्वावरती चालतं. एक सीइंग इज बिलिव्हिंग अँड लर्निंग बाय डुईंग. जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत उत्सुकता तयार होत नाही. शेती हा एक असे जे काय 1-2 व्यवसाय, जसं का आपण शिक्षण म्हणतो की शिक्षणामुळे शिक्षणावरती इतर व्यवसाय अवलंबून असतात, तसं शेती हा दुसरा व्यवसाय आहे की ज्या शेतीवरती सगळं जग अवलंबून आहे. तर या शेतीवरती जेव्हा आपण जग अवलंबून आहे असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी शेती योग्य पद्धतीने झाली तर आपण निश्चितच त्याच्यामध्ये यश मिळू शकतो. म्हणून आपण शेतकऱ्यांना पहिल्यांदा सांगतो की शेती हा पार्ट टाईम व्यवसाय नाही आहे. शेती हा फुल टाईम व्यवसाय आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही शेती करा. मित्र, मी एक सांगतो, आपल्याकडे शिक्षण ही एक डोक्याने करायची गोष्ट आहे. संशोधन ही सुद्धा एक डोक्याने करायची गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विस्तार शिक्षण आपण म्हणतो हे किती डोक्याने असलं तर ते इथून करायची गोष्ट आहे. जोपर्यंत तुमच्या हृदयापासून तुम्ही शेतकऱ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुमचं विस्तार कार्य जात नाही. म्हणून मी शेतकऱ्यांनाही विनंती करतो, तुम्हीही आमचे विस्तार कार्यकर्त्यांच्या हृदयाशी जोडा. शेतीला दिवस खूप चांगले आहेत. बदलत्या आर्थिक सामाजिक स्थितीत शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने बाजारपेठेशी सुसंगत धोरण अंगीकारण्यासाठी सहाय्य करणं हे कृषी विस्ताराचं ध्येय आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्येने असलेल्या शेतकरी वर्गाची आर्थिक उन्नती साधण्यात कृषी विस्तार विभागाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक काळ होता ज्यावेळेला एखादं लहान मूल रडलं की त्याची आई म्हणायची, रडू नको माझ्या पुता. पुता म्हणजे मुला. रडू नको माझ्या पुता, बांगडो भाजून देते तुका. बांगडो म्हणजे बांगडा जो आपण म्हणतो तो सुकवलेला बांगडा तुला भाजून देतो आहे. आता तुझे बाबा येतील, खांद्यावर तुका उचलून घेतील. कारण हे सगळे ज्यावेळेला बाप हा मुंबईला राहायचा आणि शेती इकडे करायचा. आज दिवस पाडलटलेले आहेत. सगळी लोक चाकरमाने गावी आलेले आहेत. कोकण कृषी विद्यापीठ आणि आपण सगळ्यांनी केलेल्या ह्या कृषी क्रांतीमुळे शेती करू लागलेले आहेत. मला अशी खात्री आहे की आपण सगळे जे शेतकरी बंधू आहे, पडीक जमीन ठेवू नका. तुम्ही शेजारी तुमच्या जवळपास असलेल्या विस्तार कार्यकर्त्याला भेटा, तुमच्या जिल्ह्यामध्ये असलेल्या कृषी विज्ञान केंद्राला भेटा किंवा आमची प्रकाशनं जी आहेत, कोकण कृषी विद्यापीठाने खूप छान डायरी काढलेली आहे. जवळपास ती 330 ते 350 पानाची डायरी आहे. ही डायरीमध्ये तुम्हाला कोकण कृषी विद्यापीठाने केलेलं सगळं संशोधन, सगळे कोकण कृषी विद्यापीठाची माहिती आहे. जेणेकरून तुम्ही ती एक डायरी वाचलीत तर तुम्हाला सगळं कृषी किंवा शेती समजू शकेल. डायरीची किंमत फक्त 30 रुपये आपल्याकडे आहे. जर आपण ती वाचली एकदा, क्युरियासिटी तयार होईल आणि आपण चांगल्या पद्धतीने शेती करा. आज डोअर टू डोअर, आता हे कोरोनामध्ये अजून एक आम्हाला फायदा झालेला आहे. आपण शेतकऱ्यांच्या डायरेक्ट, आपण जे खरेदीदार आहे त्यांच्याकडे डायरेक्ट जाऊन आपला माल विकतो आहे. अशा पद्धतीने शेती करा. आणि एक शेतीमधलं आम्हाला वाटतं की आज 50व्या वर्षी आम्ही केलेल्या सगळ्यामुळे आज जवळपास आम्ही 4 टन भात लोकांना देतो. जे लोक आज लावत आहेत, त्याशिवाय आपण नाचणी लोकांना तेवढ्याच चांगल्या पद्धतीने 1000 टनापर्यंत असे सगळं आपण लोकांना देतो आहे. अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने शेती करा. आणि मला वाटतं 50वं वर्ष हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं सुवर्णवर्ष नव्हे तर हे कोकणातील शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या शेतीसाठी एक सुवर्णकाळ ठरावा आणि ठरेल याची मला खात्री आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि पालघर हे जिल्हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. या प्रत्येक जिल्ह्यातील पीक पद्धती, हवामान, जमीन आणि पाऊस यानुसार वेगवेगळी आहे.
त्यानुसार विद्यापीठाने विकसित केलेलं कृषी विषयक तंत्रज्ञान संशोधन पिकांच्या वेगवेगळ्या जाती कोकणात विविध स्तरांवर शेतकरी आणि उद्योजक यांच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांसाठी हा सुवर्ण काळ ठरेल यात शंकाच नाही.